नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत उत्तराखंडमधील कोटद्वार येथे घडलेल्या एका घटनेबद्दल, जी पाहता पाहता संपूर्ण देशात सध्या चर्चेचा विषय बनली आहे। एका व्यक्तीनं केवळ एवढंच म्हटलं, माझं नाव मोहम्मद दीपक आहे, मेरा नाम है मोहम्मद दीपक। ही एक ओळ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली आणि त्यानंतर जे काही घडलंय ते अधिक गंभीर आहे। नेमकं काय घडलंय, वाद नेमका काय आहे, वाद कसा वाढला आणि या प्रकरणात शेवटी FIR कुणावर झाली, चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर सागर भालेराव आणि या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर तारीख होती 26 जानेवारी 2026, प्रजासत्ताक दिन। 26 जानेवारीला आपण सर्वांनी भारतीय संविधान स्वीकारलं। स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा आपण सगळ्यांनी स्वीकार केला। या देशात कायद्याचं राज्य आपण स्थापित केलं। हम भारत के लोक, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हणत आपण आपला गणतंत्र दिवस साजरा करत असतानाच उत्तराखंडमधून एक अस्वस्थ करणारी बातमी समोर आली। उत्तराखंडमधील कोटद्वार शहरात एक जुनं दुकान आहे, ज्याचं नाव आहे बाबा स्कूल ड्रेस। हे दुकान सुमारे 30 वर्षांपासून या शहरात असून 70 वर्षांचे एक मुस्लिम गृहस्थ, ज्यांचं नाव आहे वकील अहमद, हे ते दुकान चालवतात। शहरातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या दुकानातून आजवर शाळेचे ड्रेस खरेदी केलेले आहेत। हीच शाळा आपल्याला माणुसकीचा धडा शिकवते। त्याच शाळेचा ड्रेस शहरातील कित्येक विद्यार्थ्यांनी घेतले असतील, खरेदी केली असेल आणि या वकील चाचांकडून त्यांनी मायेचा, प्रेमाचा आणि त्याचबरोबर आपुलकीचा संवाद देखील केला असेल। मात्र यंदाच्या 26 जानेवारीला अपरित घडलं। या दिवशी बजरंग दलाशी संबंधित काही कार्यकर्ते वकील चाचांच्या दुकानात येतात आणि दुकानाच्या नावात तुम्ही मुस्लिम असूनही बाबा शब्द का वापरला असा सवाल उपस्थित करतात आणि या प्रकरणामुळे वाद वाढतो, वातावरण तणावपूर्ण होतं। याच वेळी तिथे येतात दीपक कुमार। हे एक तिथले स्थानिक जिम ओनर आहेत आणि सोबत असतात त्यांचे मित्र विजय रावत। दीपक कुमार स्पष्ट शब्दात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना म्हणतात, हा वृद्ध माणूस आहे, गेल्या अनेक वर्षांपासून ते दुकान चालवतायत, फक्त दुकानाच्या नावावरून तुम्ही आक्षेप का घेताय? जेव्हा त्यांना विचारलं जातं की बाबा रे, तुझं नाव काय आहे, तेव्हा दीपक शांतपणे उत्तर देतो, मेरा नाम है मोहम्मद दीपक कुमार, माझं नाव मोहम्मद दीपक कुमार आहे, असं तो सांगतो। ये बाबा की दुकान है। अच्छा, ताऊ जी, ये बाबा नाम हटाओ आप, या तो बाबा बन जाओ। ठीक है। सुन चलो, हमारे सिद्ध बाबा हैं। ठीक है। ठीक है, समझ गया। हमें इससे मतलब नहीं है, आप इसे चेंज करवाइए बाबा शब्द को। यहाँ पे सिद्ध अली एक ही बाबा है, वो है सिद्ध अली बाबा। ये बाबा सिद्ध वगैरह क्या है? वो सब हिंदू दुकान है। मुसलमान क्या हो गया? मुसलमान नहीं, ये बात सुनो। मेरा नाम मोहम्मद दीपक है भाई। मोहम्मद दीपक है आपका नाम। नाम से क्या लेना मेरा? किसी दुकान में बदमाश तुम्हें बोल बोलो फोन बोला यार, हमने तो हमने कहा नाम जाने के लिए धक्का मत मारो यार मेरे को। ही घटना कुणीतरी आपल्या मोबाईलमध्ये शूट केली, व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड झाला आणि काही तासातच तो व्हायरल सुद्धा झाला। त्यानंतर 31 जानेवारी 2026 ला परिस्थिती अधिक चिघळली। सुमारे 40 ते 50 लोक दीपक कुमार यांच्या जिम बाहेर जमले। त्यांच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, तसेच शहरात रास्ता रोको देखील करण्यात आला। बजरंग दल तेरी नस्ल बिगाड़ देगा, तुझे तेरी औकात दिखा देगा कि तू है क्या चीज। बजरंग दल आज मैदान में आया है, बजरंग दल मैदान में, बजरंग दल के सम्मान में, मोहम्मद तेरी खैर नहीं, मोहम्मद तेरी खैर नहीं, मोहम्मद तेरी खैर नहीं। पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावले,
वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी असं सांगितलं की व्हायरल व्हिडिओच्या आधारे लोकांची ओळख पटवून कारवाई केली जाईल. पण इथेच कथेला वेगळं वळण मिळालं. ज्या दीपकने वृद्ध दुकानदाराचं समर्थन केलं त्यांच्यावरच आता FIR दाखल झाली आहे. दीपक कुमार आणि विजय रावत यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. दंगल घडवणे, नागरिकांना दुखापत करणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणे असे गंभीर आरोप दीपक आणि त्यांच्या मित्रावरती लावण्यात आलेले आहेत. आहे की नाही गंमत? तर या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतोय की आपण नेमक्या कोणत्या वाटेने जातोय. प्रजासत्ताक दिनी असा अभद्र प्रकार आपल्या देशात दिवसाढवळ्या घडतोय. दीपक सारखे तरुण ज्यांना सामाजिक भान आहे, सामाजिक सलोखा ज्यांना महत्वाचा वाटतो, ते पुढे येतात आणि दंगेखोरांना बोल लावतात. मात्र उलट गुन्हा त्यांच्यावरच दाखल होतो जे समतेची बाजू घेत आहेत, संविधानाची बाजू घेत आहेत. या प्रकारानंतर दीपक कुमार यांनी एक व्हिडिओ जारी केला. ते व्हिडिओत म्हणतात की मी ना हिंदू आहे ना मुसलमान आहे, मी आधी एक माणूस आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कुठलाही कायदा मोडलेला नाहीये, कोणाला त्यांनी चिथावणी दिलेली नाहीये, दंगल घडवण्याचा त्यांनी कुठल्याच प्रकारे प्रयत्न केलेला नाहीये. फक्त अन्यायाविरुद्ध ते उभे राहिले. परंतु आता दीपक कुमार यांच्यावरती FIR दाखल झाल्यामुळे त्यांचं कुटुंब मानसिक दबावाखाली आहे. घरच्यांना भीती वाटते, तरीही दीपक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. ते माणुसकीच्या बाजूने ठाम आहेत. या प्रकरणानंतर देश पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दीपक कुमार यांना भारताचा खरा हिरो असं संबोधलं. सोशल मीडियावरती त्यांच्या बाजूने अनेक लोक लिहित आहेत. सोशल मीडियावरती धर्मनिरपेक्षता, सद्भावना आणि माणुसकीचे संदेश सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. दीपकचं कौतुक सगळीकडे केलं जात आहे. तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. तसंच 2 फेब्रुवारीपासून या प्रकरणाची चौकशी सुरू करत असल्याचं स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आलंय. मित्रांनो, कोटद्वारची ही घटना आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायला भाग पाडते. आपण सर्वात आधी कोण आहोत? भारतीय आहोत ना? की धर्म, जात या सगळ्या गोष्टींकडे आपण बघितलं पाहिजे. माणूस महत्वाचा की धर्म आणि जात महत्वाचे? याच्यावर आता सध्या आपण विचार करायला हवा. माझं नाव मोहम्मद दीपक, मेरा नाम मोहम्मद दीपक आहे, हे केवळ एक विधान नव्हतं, तर ते होतं माणुसकीचं प्रतीक. या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावरती लिहिलं जात आहे. विरोधी पक्षाचे काही लोक देखील याच्यावरती लिहित आहेत. परंतु या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं नेमकं मत काय आहे हे कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, धन्यवाद.